प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो तो साधक, तसं सोनं रूपी संपत्ती आपल्याला प्राप्त होण्यासाठी हा लोखंडाची संपत्ती गोळा करण्याकरता प्रयत्न करत असतो. म्हणून हा इथला सुवर्ण साध्य रूपी प्राप्त करणारा हा साधक. जैसा साधक उन्नती, त्याला माहिती जितके जितके आपण लोखंड खर्च करू तितकं तितकं आपल्याला जास्त जास्त श्रीमंती प्राप्त होणार आहे, उन्नती प्राप्त होणार आहे. जैसा साधक उन्नती, या अर्थातला साधक त्याला आणखी अर्थ प्राप्त होणार आहे म्हणून तो पुढे सरसावतो लोखंड घेण्यासाठी. हा दृष्टांत दिला आहे. म्हणजे व्याजाचा दृष्टांत दिला, शेतकऱ्याचा दृष्टांत दिला, परिसाचा दृष्टांत दिला आणि येतात तैसे फळे दे कोणी पुढे काम्य करणे द्वाडे करी परी थेकुडे केलेही मानी. त्याप्रमाणे तैसी पुढे फळ देखोनी काम्य कर्मे द्वाडे, त्याप्रमाणे ज्याच्या अंतःकरणामध्ये खूप खूप फलप्राप्तीची इच्छा आहे असा कामे सुना फल इच्छुकडून शास्त्रात जेवढे काही काम्यकर्म सांगितले आहे तैसे फळ देखोनी पुढे काम्यकर्मी द्वाड. द्वाड म्हणजे अवघड. हे कर्म केलं तर स्वर्ग प्राप्ती, हे कर्म केलं तर इंद्र प्राप्ती, हे कर्म केलं तर ब्रह्मदेवाची प्राप्ती. पण हे कर्म करायला अतिशय अवघड कठीण आहे. तरी तो म्हणतो काय हरकत नाही, मी करतोस. तैसे फळ दे कोणी पुढे काम्य कर्म दुवाडे. काम्य कर्म जरी अवघड असले तरी तो कर्म करण्याकरता प्रवृत्त होतो. परी करी दुवाडे कर दुवाडे काम्य कर्म कर, अवघड असणारं काम्य कर्म करतो. परी ते थेकुडे केलेही मान, कितीही केलं तरी तो म्हणतो की मी कमीच केलंय, फार कमी केलंय. एवढं काम्य कर्म करूनही त्याला ते थोडंच वाटत, कमीच वाटतात. थोडं कर्म केलंय असं तो म्हणत असतो. तेने फळ कामो कामोके यथाविधी नेटके काम्य की जेथे तुकी क्रियाचा. तैसे फळ कामके, फळाच्या कामनेच्या इच्छेने यथाविधी नेटके, जसं सांगितलं आहे त्या पद्धतीने नीट नेटके पद्धतीने तो सगळं काम्य कर्म करतो. जेवढ्या काम्य कर्माचे प्रकार आहेत तेवढेही त्याचं अनुष्ठान करतो. काम्य कर्मी जेतुके क्रियाचा, सगळं जे कर्म तो करत असतो. आणि तयाही केली याचे तोंडी लावी दौंडीचे कर्मी या नामपाठाचे वाणी सारे. कशी असते त्यांची प्रवृत्ती? साहंकारेण वाकुना, पुन्हा ते कर्म करण्याचा कर्तृत्वाचा अहंकारही त्यांच्यामध्ये असतो. म्हणून ते काम्य कर्म ते करतात. आणि तयाही केली याचे जे काही काम्य कर्म करतात त्या काम्य कर्माचं काय करतात? दौंडीचे तोंडी लावी. पूर्वी जनसंवादाचे माध्यम कमी होते. आता मीडिया प्राप्त झालेला आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया. ब्रॉडकास्ट लिस्टला एक मेसेज पाठवला की तो हजारो लोकांना जातो. तशा सुविधा नसतात. मग पूर्वी काय, गावागावामध्ये एखाद्या व्यक्तीला विशिष्ट वाद्य देऊन ती एखादी गोष्ट जोराने सांगणं, आवाज करून त्याला दौंडी पिटणं असं. मग एखादं काम्य कर्म करतात आणि मी काम्य कर्म केलं आहे, तोंडी लावी दौंडीची, दौंडीचे तोंडी लावी. तोंडाने दौंडी पिटून ते सांगितलं, हे केलं बरं का, मी हे केलं, असं केलं, मी तसं केलं, तसं केलं, तसं केलं, तसं केलं. स्वतःही सांगतात आणि दुसऱ्यालाही अशा अशा प्रकारचं कर्म केलं आहे तुम्ही सांगा लोकांना. माझं एकदा नाव घ्या, नामनिर्देश घ्या, नामनिर्देश करा.
मी असं असं केलं, मी असं असं केलं. म्हणजे अशा लोकांना आपल्या नाव प्रसिद्धीची खूप हाव आणि इच्छा असते. अशी इच्छा एखाद्याच्या मनामध्ये प्रदर्शित झाली तर समजावी हा राजसिक काम्य कर्माचा करता आहे बरं का. आम्हाला तर त्याचा खूप अनुभव येतो. कीर्तन करण्याच्या अगोदर लोकांची यादीच असते. त्यांचं नाव घ्या, त्यांचं नाव घ्या, त्यांचा निर्देश करा, तुमचा निर्देश करा. त्यांचं हे काम आहे, ते हे काम आहे. सांग. पण कधी कधी अभंग समोर आला की ते मी ते विसरून जातो सांगायला. तेव्हा ते माणसं कीर्तन न ऐकता आपलं नाव कधी येईल याचीच ते तासभर 2 तास वाट पाहत. आणि जर नाव नाही आलं तर ठीक नाही झालं कीर्तन असं आणि नाव जर सुरुवातीला घेतलं तर मग ते मन लावून आहे. पण यांनी कीर्तन ऐकावं ह्या निमित्ताने जर त्यांचं नाव घ्यावं. तोंडी लावी दौंडीची खरी नामपाठाची वाणी सारी. तुम्ही कोणताही काम्यकर्म सांगा, त्या सगळ्या काम्यकर्मांच्या नावाची यादी याच्याच जीवनात आलेली असते. म्हणजे अंधार महाराजांनी लिहिलं आहे की सप्त संस्था, सप्त सोम संस्था, सप्त हवी संस्था, जेवढ्या काही स्मार्थ यज्ञ कर्म सांगितले ते सगळं सगळं यांनी सगळ्या त्यांनी ह्या पदव्या संपादन केल्या आणि ते तो दोंडी पिटून लोकांना सांगत असतो. तैसा भरे कर्म अहंकारू मग माता पिता गुरु न मानी काळ ज्वरू औषध जैसे. पुन्हा वैद्यक शास्त्रातला दृष्टांत. एखाद्या माणसाला काळज्वर नावाचा ताप आहे. किती औषध जरी घेतली तरी तो रोग त्या औषधाला काही जुमानत नाही. काळज्वरू जैसे जैसे काळज्वरू औषध ते न म्हणी. औषधाला ते जुमानत नाही, मानत नाही, ताप वाढतच राहतो. तसा कितीही तुम्ही जरी सांगितलं तरी यांचा अहंकार हा सारखा वाढतच राहतो. आणि त्या अहंकाराच्या पुढे माता व गुरु पिता यांना तो मानत नाही. ऐसे कर्म अहंकारू मग माता पिता माता अथवा गुरु ते न म्हणी. आई वडील गुरु यांना तो मानत नाही, अहंकार भरलेला असतो. जरी त्यांनी काही सांगितलं तरी त्यांचं तो ऐकत नाही. कसं काळज्वर झालेल्या व्यक्तीला किती औषध जरी दिले तर तो तो ताप त्या औषधाला जुमानत नाही, उलट वाढतच राहत. तैसे निसहंकारे फळाभिलाष नरे की जे का आदरे जे जे हे काही. म्हणून अहंकाराने युक्त हो होऊन अहंकारे अधिक कर्माच्या फलाची अभिलाषा इतकी असते आणि त्या दृष्टीने जे जे काही कर्म करावं लागणार आहे काम्य कर्म ते सगळं आदराने करत असतो. परी तेही करणे बहु असा वळगुणी करी सायसा जीवनोपायका जैसा कोल्हाटी याचा. तेही परी तेही करणे बहु असा, परंतु तेही कर्म करताना अनेक कर्म करतो आणि खूप प्रयत्नाने करतो आणि चढून चढून आता हे केलं पुढच्या वर्षी ते कर्म मग ते कर्म मग ते कर्म एका पाठीमाग एक हजारो प्लॅनिंग असते आणि सगळे ते कर्म काम्य कर्म असतात. त्यांना काम्य कर्माच्या मध्ये प्रयास जास्त, कष्ट जास्त आणि लाभ हे सांगण्यासाठी दिलेला दृष्टांत आहे कोल्हाटी लोकांचा. कोल्हाटी काय करतात, ते तारीवरचा खेळ खेळतात. पाहिला असलं तुम्ही जत्रेमध्ये खाली ते कोणी वाजवत असतो तो ढोल आणि त्याची ती मुलगा मुलगी त्या तारेचा कसरत करत असते.
आणि एवढा करून किती पैसे भेटतात, भीक मागण्या असतात. जीवनोपाय कोल्हाटी यांचा, जैसा कोल्हाटी यांचा का जीवनोपाय. कोल्हाटी लोक आपलं उदरनिर्वाह करण्याकरता किती प्रयास करतात आणि लाभ किती प्राप्त होतो हे सांगण्यासाठी. का कणा लागी उंदिरू अवघा उपसे डोंगरू, का शेवळो देशी दुर्धरू समुद्र डवळी. उंदिरू, उंदीर, एका कणालागी अवघा डोंगर उपसे. उंदराला एखादा धान्याचा कण प्राप्त व्हावा याकरता सगळा डोंगर तो उंदीर पोखरत असतो. इतका प्रयत्न करून काय प्राप्त होतं, एक धान्याचा. किंवा पाण्यामध्ये दरदूर म्हणजे बेडूक काय करतो, शेवाळ खायला भेटावं म्हणून सगळा समुद्र ढवळून टाकतो. काय प्राप्त होतं, थोडस शेवाळ. पै भिके परते न लाहे तरी गारोडी साप वाहे, काय की जे शिणची होय गोड एका. आपले म्हणतात गारुडी साप आपल्या बरोबर बाळगत असतो आणि वेगवेगळ्या प्रकारचं खेळ, त्यातून काय त्याला भीक प्राप्त होत, थोडासा पैसा. पण त्या गारुड्याला साप रात्रंदिवस बरोबर वाळवावा. काय करावं म्हटले माऊली, काय की जे शिणची एका गोड होय. काही माणसांना इतका शिण कष्ट करतात आणि तो शिणच त्यांना कष्टच गोड वाटतात. वा, रात्रंदिवस कष्ट, ते कष्ट करणं त्यांना गोड वाटतं, बरं वाटतं. काय करावं माऊली म्हणतात, हे असो परमाणूची निलाभे पातळा लंघिता ओळंबे तैसा स्वर्ग लोभे विचंबणे. परमाणूचा लाभ प्राप्त व्हावा याकरता वाळव्या जशा पाताळाचा भेद करत जातात आणि काहीतरी शोधत राहतात. तर स्वर्ग सुखाच्या लोभाने हे कर्मकांडी कामना अभिलाषी लोक खूप कष्ट करतात आणि फळ खूप कमी प्राप्त. स्वर्ग सुख लोभे विचंबणे जे, स्वर्ग सुख प्राप्त होण्याकरता खूप कष्ट करतात. ते काम्य कर्म सक्लेश जाणावे थ राजस, आता चिन्ह परिस तामसाचे शेष विचार द्या.